नमो नमः विद्यार्थ्यांनो, आज आपण 8वीच्या पाठ्यपुस्तकामधील आत्मनेपदिया यामधला तिसरा श्लोक याबद्दल बघणार आहोत। याच्यामध्ये लक्ष द्या, तिसरा श्लोक जो आहे तर तो तिसरा श्लोक आपल्याला काय सांगतो। तर या तिसऱ्या श्लोकामध्ये मधुर वचन अर्थात गोड वचन, मधुर या शब्दाचा अर्थ होतोय गोड, मधुरम वचनम अर्थात गोड वचन म्हणजे बोलणे। गोड बोलणे हे फक्त जर असेल आणि त्याच्यामध्ये जर क्रिया नसेल तर ते बोलणं काहीही कार्यकारी राहत नाही, अशाबद्दलचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे। बघा श्लोक म्हणूया, श्लोक म्हणतो मी पुस्तकामध्ये बघा। कुसुमं वर्ण संपन्नम गंधहीनं न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा। बघा लक्ष द्या की काय सांगितलं की कुसुमम म्हणजे फूल। कुसुमम या शब्दाचा अर्थ घेतला आहे की फूल, कुसुमम म्हणजे फूल। आणि पुढचा शब्द घेतला आहे वर्ण संपन्नम। लक्ष द्या, वर्ण संपन्नम म्हणजे जरी रंगाने सहित असेल। बघा लक्ष द्या, रंगाने सुंदर दिसत असेल काय तर फूल रंगाने जरी सुंदर दिसत असेल, जसं वरतून टवटवीत दिसत असेल। पुढं सांगितलं गंधहीनम, जर त्याच्यामध्ये गंधहीनम म्हणजे गंधाने म्हणजेच सुगंधाने ते जर रहित असेल, रहित असणे म्हणजे त्याच्यामध्ये सुगंधच जर नसेल तर ते न शोभते। तर काय होते, न शोभते म्हणजे शोभून दिसत नाही। शोभून दिसते का ते? नाही, शोभून दिसत नाही। कसं रंगाने सहित आहे परंतु ते सुगंधाने रहित आहे, म्हणजे सुगंध त्याच्यामध्ये मुळीच नाही, तर असं फूल शोभून दिसत नाही। तर ज्याप्रमाणे अर्थ काय होईल त्या ओळीचा बघा, ज्याप्रमाणे एखादे फूल रंगाने सहित असेल परंतु जर सुगंधाने रहित असेल तर ते ज्याप्रमाणे फूल शोभून दिसत नाही त्याचप्रमाणे, चला दुसऱ्या लाईनमध्ये अर्थ काय दिला बघा। दुसऱ्या लाईनमध्ये सांगितलं न शोभते, न शोभतेचा अर्थ परत तोच होतो, शोभून दिसत नाही। काय शोभून दिसत नाही तर सांगितलं मधुरम वचनम। कसं असणार मधुरम वचनम सांगितलं तर त्याच्यामध्ये दिलाय शब्द बघा की क्रियाहीनम, क्रियाहीनम म्हणजे क्रियेनं रहित, म्हणजे क्रिया न करता, क्रियाशिवाय एखादं जर कार्य असेल, फक्त आपण गोड गोड बोलतोय। एखाद्याला समजा जेवायला वाढलं आणि जेवायला वाढताना आपण म्हणतो घ्या 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 आणि वाढतच नाही आपण त्याच्या ताटामध्ये, एखादी पुरणाची पोळी म्हणा किंवा एखादी गोष्ट काही टाकतच नाही, गुलाबजामुन, तर त्याला त्या ठिकाणी म्हणून काय फायदा आहे, जोपर्यंत आपण क्रिया करत नाही, म्हणजे शरीरानं हाताने जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत गोड बोलणे हे काही शोभून दिसत नाही। बघा संपूर्ण याचा अर्थ काय होईल मग आता, या शब्दाकडचा अर्थ, या वरच्या लाईनचा हा शब्दाचा अर्थ दिलाय आणि इकडं दिलाय क्रियाहीनम मधुरम वचनम न शोभते। तर कसं क्रियाहीनम, जर क्रियेनं रहित असणार गोड वचन म्हणजे गोड बोलणे सुद्धा शोभून दिसत नाही, त्याचप्रमाणे बघा संपूर्ण याचा अर्थ काय होईल मग आता की ज्याप्रमाणे रंगाने सहित असणारे फूल जर असेल परंतु त्याच्यामध्ये जर गंध नसेल तर त्याच पद्धतीनं सुद्धा क्रियेनं रहित असणारं कार्य बिना याच्याशिवाय
गोड जरी समजा आपण बोलायला लागलो तरी सुद्धा ते कार्यकारी राहू शकत नाही, म्हणजे ते उपयोगाचं राहू शकत नाही. म्हणजे जसं एखादी कोणतीही गोष्ट जर आपण क्रियेशिवाय करत असेल, फक्त बोलत असेल गोड गोड, तर तिथं ते महत्त्वाचं ठरत नाही. की ज्याप्रमाणे रंगाने सहित असणारं फूल जरी असेल परंतु त्याच्यामध्ये जर गंध नसेल तर ते फूल शोभून दिसत नाही, तर त्याचप्रमाणे आपलं कार्यसुद्धा रहित असेल, म्हणजे क्रियेनं जर एखादं कार्य रहित असेल, कार्य न करता जर असेल, फक्त आपण ते गोड गोड बोलतोय, तर ते कार्य शोभून दिसत नाही. म्हणजे यासाठी आपल्याला काय करावं लागतं की एखादी गोष्ट व्यवस्थित पहिले करून दाखवा लागेल, नंतर आपण ती बोलायला पाहिजे. आपण काय करतो, कार्य न करता फक्त बोलतो, मग कार्य न करता बोलत असतो, तर ते काही तिथं महत्त्वाचं नाही. याच्यासाठी आपल्याला कार्य महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की क्रियासहित आपलं काय असायला पाहिजे, मधुर वचन असायला पाहिजे, गोड वचन असायला पाहिजे. ठीक आहे, आलं का लक्षात? तर पुढील श्लोकांसाठी आपण परत नंतरच्या क्लासमध्ये भेटूया. तोपर्यंत नमो नमः.